नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या आजच्या एका नवीन सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण बरेचसे काही नवीन डिस्कस करणार आहोत. आतापर्यंत आपण बरेचसे काही टॉपिक डिस्कस केलेले आहेत, जसं की आपण फ्लावरचं स्ट्रक्चर पाहिलं, आपण अँथरचं स्ट्रक्चर पाहिलं, आपण पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर पाहिलं. मी कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला बरेचसे काही प्रश्न विचारले होते. काही विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, अतिशय उत्तम प्रतीने त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. त्याच प्रकारे बाकी विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करत चला, जेणेकरून तुमच्या ज्ञानात नक्की वाढ होईल. चला तर मग आजच्या आपल्या नवीन टॉपिक कडे आपण वळूया. स्वागत तुमचं सर्वांचं आपल्या सक्सेस अकॅडमीच्या बायोलॉजीच्या लेक्चर्स मध्ये. ओके, चला आज आपण डिस्कस करणार आहोत फर्स्ट ऑफ ऑल तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. फ्लावरच्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट बद्दल आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आपण पुढे जाऊन फ्लावरच्या फिमेल गॅमेटोफाइटच्या डेव्हलपमेंट बद्दल सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. ओके, चला तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर. फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट कोणाला म्हटलं गेलं बेटा? गायनोशियम. कोण? गायनोशियम. लक्षात घ्या, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर इज कॉल्ड एज गायनोशियम. नंतर गायनोशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला, कोणाला? इंडिव्हिज्युअल मेंबर इज कॉल्ड ॲज कार्पेल. गायनोशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हटलं होतं बेटा? कार्पेल. लक्षात असू द्या, गायनोशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हटलं होतं? कार्पेल. ओके, आता फ्लावर्स मध्ये कार्पेल कॅन बी फ्री ॲज वेल ॲज फ्यूज्ड. जर कार्पेल फ्री असतील तर त्या कंडिशनला काय म्हटलं होतं? कार्पेल फ्यूज्ड असतील तर त्या कंडिशनला काय म्हटलं होतं हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. ओके, एका लेक्चर मध्ये अगोदरच्या मी तुम्हाला सांगितलेले की कार्पेल फ्री असतील तर काय म्हणतात आणि कार्पेल फ्यूज्ड असतील तर काय म्हणतात. त्या लेक्चर्स मध्ये आपण पार्ट्स ऑफ फ्लावर बद्दल डिस्कस केलं होतं. विविध सगळे पार्ट्स आपण डिस्कस केले होते, त्याच्यात आपण या कंडिशन सगळ्या मेन्शन केलेल्या आहेत. तर मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा, जर कार्पेल फ्री असतील तर त्या कंडिशनला काय म्हणतो आपण, आणि कार्पेल फ्यूज्ड असतील तर त्या कंडिशनला काय म्हणतो. आता ईच सिंगल carpel is divided into 3 regions. किती regions बेटा? तर 3. आता ते 3 region कोणते? एक आहे स्टिग्मा, एक आहे स्टाईल आणि एक आहे ओव्हरी. ओके, आता या प्रत्येक एका रिजनचं त्याचं स्वतःचं काही ना काही फंक्शन असतं. तर बघा आता स्टिग्मा helps into the germination of pollen grain. ओके, तुम्ही असं पण म्हटलं तरी चालेल, मेल गॅमेट. स्टिग्मा काय करतो? पोलन ग्रेनला जर्मिनेट होण्यासाठी, म्हणजे पोलन ग्रेनला अंकुरित होण्यासाठी, अंकुर फुटण्यासाठी मदत करतो. तर कोण? तर स्टिग्मा. आता पोलन ग्रेन स्टिग्मावर जर्मिनेट होतो, तो होतो कसा? तर स्टिग्मा काय प्रोव्हाइड करतो? पोलन ग्रेनला जे काही इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत ते इसेन्शियल न्यूट्रिएंट पोलन ग्रेनला प्रोव्हाइड करत असतो स्टिग्मा, जेणेकरून पोलन ग्रेन त्याचे डेव्हलपमेंट शो करत असतो आणि तो जर्मिनेट होऊन काय फॉर्म करतो? पोलन ट्यूब. काय फॉर्म करतो? पोलन ट्यूब. मग स्टाईलचा विचार केला तर स्टाईल बद्दल आपण काय म्हणू शकतो? स्टाईल हेल्प्स into the growth of pollen tube within it towards the embryo sac म्हणा किंवा ओव्ह्यूल. एम्ब्रियो सॅक म्हणा किंवा ओव्ह्यूल, कारण एम्ब्रियो सॅक ही ओव्ह्यूलच्या आत प्रेझेंट असते. परंतु पोलन ट्यूबला एम्ब्रियो सॅक पर्यंत पोहोचण्यासाठी कोण ग्रोथ प्रोव्हाइड करत असतं? स्टाईल ग्रोथ प्रोव्हाइड करत असतं. स्टाईल मध्ये काही केमिकल्स असतात, ते केमिकल्स पोलन ट्यूबची ग्रोथ काय करतात? प्रमोट करत असतात, जेणेकरून पोलन ट्यूब नॉन मोटाईल मेल गॅमेटला कॅरी करून ओव्ह्यूल पर्यंत पोहोचेल आणि ओव्ह्यूल मधून फायनली कुठपर्यंत पोहोचेल? एम्ब्रियो सॅक पर्यंत पोहोचेल आणि तिथं ते मेल गॅमेट काय करेल? ती रिलीज करेल आणि नंतर लास्टला कोणती प्रोसेस वापरेल? तिथं फर्टिलायझेशन. कोणती? फर्टिलायझेशन. त्यानंतर ओव्हरीचा विचार केला तर ओव्हरी shows presence of ovule in
इट. ओव्हरीच्या आत काय असतात ओव्ह्यूल. नंतर ओव्ह्यूलच्या आत काय असतो ओव्ह्यूल शोज प्रेझेन्स ऑफ एम्ब्रियो सॅक इन इट. तुम्ही इथं अजून असं म्हणू शकतात की ओव्ह्यूलच्या आपण ओव्ह्यूल शोज प्रेझेन्स ऑफ न्यूसिलस आणि न्यूसिलस कंटेन्स एम्ब्रियो सॅक असं म्हटलं तरी चालेल. न्यूसिलस कंटेन्स एम्ब्रियो सॅक. ओके. आता ओव्हरी जनरली फ्लावर्स मध्ये जनरली अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये वेगवेगळ्या ओव्हरी प्रेझेंट असतात फ्लावर मध्ये. एक असते युनि ओव्ह्युलेटेड ओव्हरी आणि एक असते मल्टी ओव्ह्युलेटेड ओव्हरी. ओके. आता इथं जर बघितलं इन अँजिओस्पर्मिक प्लांट there are mainly two type of ovary. किती प्रकारचे बेटा दोन. आता त्या दोन प्रकारच्या ओव्हरी कोणकोणत्या आहेत त्या युनि ओव्ह्युलेटेड आणि मल्टी ओव्ह्युलेटेड. लक्षात घ्या बेटा युनि ओव्ह्युलेटेड ओव्हरी आणि मल्टी ओव्ह्युलेटेड ओव्हरी. जर का ओव्हरीच्या आत एक सिंगल ओव्ह्यूल प्रेझेंट असेल तर त्या ओव्हरीला म्हणायचं युनि ओव्ह्युलेटेड ओव्हरी. आणि जर का ओव्हरी मध्ये एकापेक्षा जास्त ओव्ह्यूल प्रेझेंट असेल तर त्याला म्हणायचं मल्टी ओव्ह्युलेटेड ओव्हरी. लक्षात घ्या बेटा. ओके. राहील लक्षात प्रत्येकाच्या. आता ओव्ह्यूलचं रूपांतर कशात होतं आणि ओव्हरीचं रूपांतर कशात होतं ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा की ओव्हरी हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ डॉट डॉट अँड ओव्ह्यूल हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ डॉट डॉट. कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. तर हे झालं तुमचं डिटेल introduction or brief description about female reproductive part of flower. ते म्हणजेच काय बेटा गायनोशियम. ओके. गायनोशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हटलं आपण कार्पेल. आता कार्पेल हा फ्री पण राहू शकतो आणि फ्यूज्ड पण राहू शकतो. फ्रीच्या कंडिशनला काय म्हणतात फ्यूज्डच्या कंडिशनला काय म्हणतात कमेंट सेक्शन मध्ये पिन करा. प्रत्येक कार्पेलचे किती रिजन बेटा तीन कोणते स्टिग्मा स्टाईल ओव्हरी. प्रत्येक एक रिजन स्वतःचा काही ना काही फंक्शन परफॉर्म करत असतं. त्यानंतर ओव्हरीच्या आत काय प्रेझेंट असतो ओव्ह्यूल. आता जर का तुम्ही एक विचार केला ना बेटा तर जनरली इन अँजिओस्पर्मिक प्लांट. कोणते प्लांट अँजिओस्पर्मिक प्लांट. अँजिओस्पर्मिक प्लांटचं अल्टरनेटिव्ह नाव काय असेल ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला. अँजिओस्पर्मिक प्लांट एनाट्रोपस ओव्ह्यूल इज प्रेझेंट. कोणता ओव्ह्यूल बेटा एनाट्रोपस ओव्ह्यूल. ओव्ह्यूल तर प्रेझेंट आहे पण त्याला काय म्हटलं जातं एनाट्रोपस ओव्ह्यूल. अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये मोस्टली कोणत्या प्रकारचे ओव्ह्यूल पाहायला मिळतात तुम्हाला एनाट्रोपस ओव्ह्यूल. लक्षात ठेवा कोणते ओव्ह्यूल बेटा एनाट्रोपस ओव्ह्यूल. हे राहील लक्षात प्रत्येकाच्या. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या पार्टकडे वळूया. ते म्हणजे आता आपण पहिले काय स्टडी करून घेऊया स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल. कशाचं स्ट्रक्चर तर ओव्ह्यूलच्या स्ट्रक्चर बद्दल आपण आता डिटेल डिस्कशन करून घेऊया. नंतर हळूहळू आपण पुढच्या सेशन्स मध्ये किंवा आज जर आपल्याला पुढचं लेक्चर पुढे जर का वाढवता आलं तर फिमेल गॅमेटोफाइटच्या डेव्हलपमेंट बद्दल सुद्धा आपण आजच्या सेशन मध्ये स्टडी करूया. चला तर मग एवढं क्लिअर असेल. काही अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. काही प्रॉब्लेम असेल तर. ओके चला. आता आपण काय डिस्कस करणार आहोत बेटा स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल. ओके. जनरली कोणत्या ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर डिस्कस करणार आहोत आपण एनाट्रोपस ओव्ह्यूल. कोणतं ओव्ह्यूल बेटा एनाट्रोपस ओव्ह्यूल. आता इथे जास्त टेन्शन घेण्यासारखं नाही. ओके. फर्स्ट ऑफ ऑल एनाट्रोपस ओव्ह्यूल कोणाला म्हणतात ओके किंवा ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर बद्दल डिस्कस करायचंय तर एकदम सिंपल आहे बघा. ओव्ह्यूल is present inside the ovary. Ovary कुठे प्रेझेंट असतो ओव्हरीच्या आत. It is attached to the placenta of
ओव्हरी ओव्ह्यूल कोणाला अटॅच होईल बघा, ओव्हरीच्या प्लासेंटाला. कोणाला? ओव्हरीच्या प्लासेंटाला. पण कोणाच्या सहाय्याने? बाय अ स्टॉक कॉल्ड एज फ्युनिक्युल्स. बाय अ स्टॉक कॉल्ड एज फ्युनिक्युल्स. ओके, लक्षात ठेवा. ओव्ह्यूल कुठे प्रेझेंट आहे? ओव्हरीच्या आत. नंतर ओव्ह्यूल कोणाला अटॅच असतो? ओव्हरीच्या प्लासेंटाला. पण कोणाच्या सहाय्याने? एका दांडी सारख्या पार्टच्या सहाय्याने, स्टॉक लाईक पार्ट, त्याला काय म्हटलं जातं? फ्युनिक्युलस. नंतर फ्युनिक्युलस is attached to the main body of ओव्ह्यूल. बघा इथे लक्षात घ्या, हा जो फ्युनिक्युलस आहे, हा फ्युनिक्युलस काय करतो? ओव्ह्यूलला ओव्हरी सोबत जोडतो. परंतु ओव्हरीच्या कोणत्या पार्टला कनेक्टेड येतो? प्लासेंटा. कोणत्या पार्टला? प्लासेंटा. मग फ्युनिक्युलस ओव्ह्यूलच्या मेन बॉडीला जिथे अटॅच होतो त्या पॉइंटला काय म्हणायचं? बघा, फ्युनिक्युलस इज अटॅच्ड टू द मेन बॉडी ऑफ ओव्ह्यूल and the part is called as. त्या पार्टला काय म्हटलं जातं बेटा? हिलम. काय म्हटलं जातं? हिलम. लक्षात ठेवा, सीईटी साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स येते. फ्युनिक्युलस, हिलम. हिलम हा कोणाचा पार्ट असतो? ओव्ह्यूलचा. जिथं कोण अटॅच झालेलं असतं? फ्युनिक्युलस. कोण अटॅच झालेलं असतं? फ्युनिक्युलस. आणि फ्युनिक्युलस काय आहे? एक स्टॉक लाईक पोर्शन आहे जो कोणाला अटॅच झालेला असतो? ओव्हरीच्या प्लासेंटाला. कोणाला? ओव्हरीच्या प्लासेंटाला. लक्षात ठेवा. ओके, आता अनाट्रोपस ओव्ह्यूल कोणाला म्हणायचं? बघा, जनरली इन एंजियोस्पर्मिक प्लांट्स, जनरली इन एंजियोस्पर्मिक प्लांट्स, अनाट्रोपस ओव्ह्यूल इज प्रेझेंट. कोणता ओव्ह्यूल बेटा? अनाट्रोपस ओव्ह्यूल इज प्रेझेंट. मग आता अनाट्रोपस ओव्ह्यूल कोणाला म्हणायचं? ओव्ह्यूल which shows micropyle डाउनवर्ड इन डायरेक्शन. मायक्रोपाईल कुठे आहे? खालच्या बाजूला. मायक्रोपाईल कुठे आहे? खालच्या बाजूला. मायक्रोपाईल इज डाउनवर्ड इन डायरेक्शन अँड adjacent to the funiculus. adjacent to the funiculus. मायक्रोपाईल जर खालच्या साईडला असेल आणि ते कोणाला ऍडजस्टंट असेल? फ्युनिक्युलसला. अशा प्रकारच्या ओव्ह्यूलला काय म्हटलं जातं बेटा? अनाट्रोपस ओव्ह्यूल. हे बघा, जर का इथून जर का समजण्याचा जर का प्रयत्न जर केला तर हे बघा, हा झाला तुमचा अनाट्रोपस ओव्ह्यूल. कोणता ओव्ह्यूल बेटा? अनाट्रोपस ओव्ह्यूल. हे बघा, ही एक स्टॉक लाईक पोर्शन आहे. या पोर्शनला म्हटलं जातं फ्युनिक्यूल. काय म्हटलं जातं? फ्युनिक्यूल. नंतर हा झाला तुमचा प्लासेंटा. काय झाला बेटा? प्लासेंटा. नंतर फ्युनिक्यूल ओव्हरीच्या ज्या पॉइंटला जोडलेला आहे त्या पॉइंटला आपण इथे काय म्हणतो बेटा? हिलम. काय म्हणतो? हिलम. ओके, नंतर हा जो ओपनिंग आहे, ही जी नॅरो ओपनिंग आहे, या ओपनिंगला काय म्हटलं जातं? तर मायक्रोपाईल. काय म्हटलं जातं? मायक्रोपाईल. आणि या मायक्रोपाईलच्या अपोजिट एंडला म्हणजे ह्या बेसला, त्या बेसला काय म्हटलं जातं बेटा? चलाजा. काय म्हटलं जातं? चलाजा. लक्षात ठेवा, इतकं सिंपल आहे, काही हार्ड नाही. मग आता अनाट्रोपस ओव्ह्यूल कोणा म्हणतो? ओव्ह्यूल विच शोज मायक्रोपाईल डाउनवर्ड. बघा, मायक्रोपाईल कुठे आहे? खालच्या बाजूला आहे आणि फ्युनिक्यूलच्या ऍडजसंट साइडला आहे. फ्युनिक्यूलच्या कोणत्या साइडला बेटा? ऍडजसंट साइडला. म्हणून त्या ओव्ह्यूलला काय नाव दिले गेलेले आहे? अनाट्रोपस ओव्ह्यूल. एवढं लक्षात घ्या. आता पुढे चला. तर आता बघा, a narrow opening or apex of ovule is called as micropyle. बघा, a narrow opening or apex of ovule is called as micropyle. Micropyle is always directed
डाऊनवर्ड. मायक्रोपाईल कोणत्या साईडला असतो बेटा? खालच्या साईडला. मायक्रोपाईल कोणत्या साईडला असतो? खालच्या साईडला. एवढं लक्षात घ्या. ओके. द पार्ट ऑफ ओव्ह्यूल which is completely on opposite side of micropyle is called as base. आणि त्याला आपण काय म्हणतो बेटा? चला जा. काय म्हणतो बेटा? चला जा. लक्षात घ्या. अपोजिट साइड मायक्रोपाईलच्या एक्झॅक्ट अपोजिट साइडला जो पार्ट असतो त्याला आपण म्हणतो बेस ऑफ ओव्ह्यूल. काय म्हणतो? बेस ऑफ ओव्ह्यूल. आणि बेसला काय नाव दिलं गेलं बेटा? चला जा. ओके. आता त्याच्या पुढे चला थोडंसं. ओव्ह्यूल shows presence of group of कोणाचा ग्रुप बेटा? parenchymatous tissue. parenchymatous tissue at its center. At its center it is called as nucleus. It is called as nucleus. ओव्ह्यूलच्या सेंटरला पॅरेनकायमेटस टिश्यूचा एक ग्रुप प्रेझेंट असतो आणि त्या ग्रुपला आपण काय म्हणतो बेटा? न्यूसिलस. ओके. नंतर न्यूसिलस shows presence of a oval shaped multicellular structure. Oval shaped multicellular structure inside it called as embryo sac. काय? एम्ब्रियो सॅक. आणि एम्ब्रियो सॅक दुसरं काय नाही, एम्ब्रियो सॅक म्हणजेच काय बेटा? तर फिमेल गॅमेटोफाइट. एम्ब्रियो सॅक म्हणजेच काय? फिमेल गॅमेटोफाइट. जे काही फिमेल गॅमेट आहे म्हणजे एग. ओके. एगची डेव्हलपमेंट कुठे होत असते? एम्ब्रियो सॅकच्या आत. एवढं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. एम्ब्रियो सॅक कोणाच्या आत प्रेझेंट असतो? न्यूसिलसच्या. न्यूसिलस कोणाच्या आत प्रेझेंट असतो? ओव्ह्यूलच्या. ओव्ह्यूल कोणाच्या आत प्रेझेंट असतो? ओव्हरीच्या. ओव्हरी कोणाचा पार्ट आहे? तर कार्पेलचा. कार्पेल कोणाचा पार्ट आहे? गायनोशियमचा. गायनोशियम कोणाचा पार्ट आहे? तर फ्लावरचा. फ्लावर कोणाचा पार्ट आहे? इन्फ्लोरन्सचा. इन्फ्लोरन्स कोणाचा पार्ट आहे? ब्रांचचा. ब्रांच कोणाचा पार्ट आहे? स्टेमचा. स्टेम कोणाचा पार्ट आहे? प्लांटचा. लक्षात घ्या. इतकं सिंपल. काही कठीण नसतं. फक्त आपल्याला प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. चला तर मग आता एकदा हे रिपीट करून घेऊ. बघा काय आहे स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल. आता ओव्ह्यूलचा विचार केला ना तर एंजियोस्पर्मी प्लांट मध्ये कोणते ओव्ह्यूल असतात? अनाट्रोपस ओव्ह्यूल. कोणते ओव्ह्यूल असतात? अनाट्रोपस. हे तुम्ही डायरेक्ट गाठ बांधून घ्या. ओके. नंतर ओव्ह्यूल कुठे प्रेझेंट असतो? इनसाइड द ओव्ह. नंतर ओव्ह्यूल कोणाला अटॅच असतो? अटॅच टू द प्लासेंटा ऑफ ओव्हरी. बघा इथे शो केलं मी तुम्हाला. हा काय आहे तुमचा? प्लासेंटा. काय बेटा? प्लासेंटा. ओव्हरीच्या प्लासेंटाला ओव्ह्यूल अटॅच होतो एका स्टॉक लाईक पोर्शन. आणि त्या स्टॉक लाईक पोर्शनला काय म्हणतात? तर फ्युनिक्यूल. आणि तेच फ्युनिक्यूल ओव्ह्यूलच्या मेन बॉडीला अटॅच होतात. आणि ओव्ह्यूलच्या मेन बॉडीला अटॅच होऊन काय म्हटलं जातं? मेन बॉडीला हिलम. काय म्हटलं जातं बेटा? हिलम. लक्षात घ्या. ओके. बघा फ्युनिक्यूल्स इज अटॅच टू द मेन बॉडी ऑफ ओव्ह्यूल अँड द पार्ट इज कॉल्ड एज हिलम. नंतर जनरली इन एंजियोस्पर्मी प्लांट. एंजियोस्पर्मी प्लांट मध्ये आपण कोणते ओव्ह्यूल बोललो बेटा? अनाट्रोपस ओव्ह्यूल. लक्षात घ्या. कोणते ओव्ह्यूल? अनाट्रोपस ओव्ह्यूल इज प्रेझेंट. ओके. मला अनाट्रोपस ओव्ह्यूल म्हणायचं तर म्हणायचं कोणाला? हा पॉइंट नीट लक्षात घ्या. ओव्ह्यूल विच शोज मायक्रोपाईल. आता मायक्रोपाईल काय असतं बेटा? ओपनिंग ऑफ ओव्ह्यूल. काय असते? ओपनिंग ऑफ ओव्ह्यूल. मायक्रोपाईल ची डायरेक्शन काय आहे? डाऊनवर्ड इन डायरेक्शन अँड ऍडजसंट टू फ्युनिक्यूल. बघा मायक्रोपाईल कुठे? खालच्या साईडला आणि फ्युनिक्यूलच्या बाजूला आहे. फ्युनिक्यूलच्या बाजूला आहे. अशा ओव्ह्यूलला काय म्हणायचं? अनाट्रोपस ओव्ह्यूल. आफ्टरवर्ड्स जी काही नॅरो ओपनिंग असते ओव्ह्यूलची त्या नॅरो ओपनिंगला काय म्हटलं जातं बेटा? मायक्रोपाईल. ओके. मायक्रोपाईल इज ऑलवेज डायरेक्टेड डाऊनवर्ड. आता मायक्रोपाईलची जी कम्प्लिटली अपोजिट साइड असते बघा. द पार्ट ऑफ ओव्ह्यूल विच इज कम्प्लिटली ऑन अपोजिट साइड ऑफ मायक्रोपाईल. मायक्रोपाईलच्या एकदम कम्प्लिटली अपोजिट साइडला जो पार्ट असतो ओव्ह्यूलचा त्या पार्टला काय म्हटलं जातं? चलाजा. चलाजा म्हणजेच काय? बेस ऑफ ओव्ह्यूल. काय? बेस ऑफ ओव्ह्यूल. बघा मायक्रोपाईलच्या एकदम अपोजिट साइडला. इथं काही विद्यार्थ्यांकडून चुका होतात. विद्यार्थ्यांना वाटतं की वरचा आहे म्हणजे अपेक्स असेल आणि खालचा आहे म्हणजे बेस असेल. असं नाहीये. तर अनाट्रोपस ओव्ह्यूल हा उलटा असतो बेटा. अनाट्रोपस ओव्ह्यूल हा उलटा. खाली डोकं वर तांबड्या. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये. ओके. खाली डोकं वरती
पाय. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये जर बोलायचं गेलं तर खालच्या साईडला काय ओपनिंग आहे आणि वरच्या साईडला काय आहे तर बेस आहे, लक्षात घ्या. ओके. आता ओव्हल शोज प्रेझेन्स ऑफ ग्रुप ऑफ पॅरेन्कायमेटस टिश्यू. ओव्हलच्या एक पॅरेन्कायमेटस टिश्यूचा ग्रुप प्रेझेंट असतो आणि त्या पॅरेन्कायमेटस टिश्यूच्या ग्रुपला आपण एकत्रित काय म्हणतो न्यूक्लियस. आणि न्यूक्लियसच्या सेंटरला एक ओव्हल शेप मल्टी सेल्युलर सेल प्रेझेंट असतो. ते मल्टी सेल्युलर सेलला नाव काय दिलं गेलं बेटा एम्ब्रियो सॅक. आणि ह्या एम्ब्रियो सॅकला आपण काय म्हणतो फिमेल गॅमेटोफाइट. एम्ब्रियो सॅक मध्ये कोणकोणत्या प्रकारचे सेल असतात, किती सेल असतात, त्यांचे नाव काय असतील हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. बघा मी तुम्हाला लेक्चर चालू असताना आपल्याला बरेचसे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. कार्पेलच्या फ्री कंडिशनला काय म्हणतात, फ्यूज कंडिशनला काय म्हणतात. ओके. सगळ्या प्रश्नांचे आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करा. काही अडचण असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. काही प्रॉब्लेम असेल मी तुमचे प्रॉब्लेम्स नक्की सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न करत चालेल. अक्षराशी संबंधित व्हिडिओशी संबंधित काही अडचणी येत असतील तुम्हाला तर त्या पण नक्की सांगा. आज आपण ओव्हलचं ओव्हरऑल स्ट्रक्चर डिस्कस केलेलं आहे. नंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बद्दल डिस्कस केलेलं आहे. आता पुढच्या सेक्शन मध्ये किंवा पुढच्या लेक्चर मध्ये आपण फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे एम्ब्रियो सॅकची डेव्हलपमेंट कशी होते त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर आजच्या लेक्चरसाठी इतकंच. सर्वांनी आपल्या लेक्चर्सला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जेवढे जास्त होईल तेवढे जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.